हाय हॅलो. तर आज शाबूचे पळीपापड बनवून घेतले मी. तर उन्हाळी वाळवणाची सुरुवात तर आता संपत आली आहे. मे महिना संपत आला आहे. पावसाचे दिवस स्टार्ट झाले म्हणून पळीपापड करून घेतले मी. आणि हे घरीच वाळवले मी, उन्हात नाही गेले. तर असे मी शाबू पहिले शिजवून घेतला आणि मग 80% शिजल्यानंतर शाबू मग त्याच्यामध्ये मी बटाटे ते किसून टाकले त्याच्यामध्ये. तुम्ही पळीपापड कसे बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बटाटा टाकल्यानंतर सुद्धा मी 10-15 मिनटं शिजवून, 10-15 मिनटं नाही 5 मिनटं शिजवून घेतलं. आणि मग ते झाकून ठेवलं आणि मग गार करून घेतलं मी. ते गार करून घेऊनच मग नंतर मी ते प्लॅस्टिकवर घरीच फॅनखाली सुकवलेले आहे ते पापड. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही उन्हातसुद्धा जाऊन घालू शकता. मी उन्हात नाही गेले, घरीच वाळवले. आणि हे प्लॅस्टिकवर मी पापड घालणार होते म्हणून रात्रीच प्लॅस्टिक धुवून वाळवायला टाकला होता मी. तो प्लॅस्टिक घेतला, आणि व्यवस्थित तो घालून घेतला आणि पुसून घेतला व्यवस्थित जरा. आणि मग ते शाबूचे पापड घालायला घेतले. तेही गार झालं होतं व्यवस्थित. आणि मग मी शाबूचे पापड घालून घेतले. तर मी शाबूचे पापड घालते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी पटापट शाबूचे पापड असे घालून घेतले ते. आणि बड्डेसाठी नवऱ्याने काय गिफ्ट दिलं तेही बघा. तर व्हिडिओच्या शेवटी मी तोही छोटासा व्हिडिओ टाकला आहे. सगळे पापड घालून झाले आणि आता ह्यांनी मला एक बड्डेचं गिफ्ट दिलं. ते घेतलं आणि मग पापड थोडे थोडे सुकलेले मग ते परतून घेतले फॅनखालीच. म्हणजे एवढा उन्हाळा आहे की घरीच पापड हे सुकून जातात. त्याच्यानंतर मग संध्याकाळी ह्याने साडी, गजरा आणि चॉकलेट असं काही मला गिफ्ट दिलं. साडी खूप आवडली मला. आणि नंतर मग छोटंसं बड्डे सेलिब्रेशन. चला तर बाय.